सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल 200 ते 250 माध्यमिक शाळा आहेत, त्यामधील 91 शाळा ह्या बंद पडत आहेत। यासाठी भव्य मोर्चा जो आहे हा पाहायला मिळतोय। कशा पद्धतीने मोर्चामध्ये शिक्षकांबरोबर विद्यार्थी पण सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्था चालक असतील आणि शिक्षक आक्रमक झालेले आहेत। काय भूमिका आहे घेऊन, कारण उद्यापासून सुट्टी पडते आणि उन्हाळा सुरू झालेला अशा वेळी मोर्चा निघतो। सर, काय भूमिका आहे, काय मागणी आहे शासनाकडे? आमची पहिली मागणी म्हणजे अशी आहे की 15/3/2024चा जो शासन निर्णय आहे ज्याच्यामुळे 91 शाळा आमच्या शून्य शिक्षकी होतात, म्हणजे त्या शाळा बंदच म्हणायला हरकत नाही। आणि उरलेल्या शाळांमध्ये एक शिक्षक देतात, 6 वर्ग आहेत, प्रत्येक वर्गाला 45 पिरियड आहेत। मग इथं एक शिक्षक कसा शिकवणार आहे? हे दुर्भाग्य आहे की आमच्या शासनकर्त्यांना याचं काही समान नाही। आणि याच्यासाठी आमचं पहिलं म्हणणं तो शासन निर्णय रद्द करा, RT ॲक्ट लागू करा। RT ॲक्टसाठी सर्वोच्च न्यायालयाने आमच्याकडे तडजोड करून शासनाशी तडजोड करून मसुदा तयार करायला सांगितला होता, त्याप्रमाणे आम्ही मसुदा तयार केला। शासनाचे 1 लाख कोटी रुपये आम्ही वाचवले आणि एवढं असताना सुद्धा आणि तो तत्कालीन मंत्र्यांनी मान्य केला, पण शासकीय अधिकारी या ठिकाणी सही करायला आले नाही। जसं आता जिल्हाधिकाऱ्यांची वागणूक ती जर सही त्या दिवशी झाली असती तर अख्ख्या महाराष्ट्राला आज RT ॲक्ट व्यवस्थित लागू झाला असता आणि आम्ही जे सोल्युशन दिलं होतं त्याच्याप्रमाणे त्यांना जादा शिक्षक नेमावे लागले नसते। आहे त्या शिक्षकातूनच RT ॲक्ट प्रमाणेच शिक्षण मिळालं, कारण क्वालिटी एज्युकेशन हा महत्त्वाचा भाग आहे। एकूण या लोकांना विषय किती आहेत ते सुद्धा माहीत नाही। शिक्षण विभागातील लोकांना माझी जेव्हा बैठक यांच्याबरोबर झाली त्यांच्यावर, तर त्यांना विचारलं पहिलीच्या वर्गाला विषय किती आहेत, तर त्यांना माहीत नाही। विषय म्हणाले गडबड। म्हटलं 9 विषय आहेत आणि तुम्ही एवढं केलं की मैदान आवश्यक आहे। लांब उडी ही मारणं कशाला आहे आवश्यक पहिलीपासून, तर त्याला ऑलिम्पिकमध्ये पाठवायच्यासाठी। आज यांनी काय रूपांतर केलं, भिंतीवर उडी मारा। फटका GRचा फटका बसतोय, काय फटका बसतोय? तर सर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आहेत, थोडक्यात सांगा काय फटका बसतोय या GRचा? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शाळा ज्या मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे त्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत। जर 0 शिक्षकी शाळा असल्या, किती बंद होत आहेत शाळा? साधारण 43 शाळा ह्या 0 शिक्षकी आहेत आणि उर्वरित 91 पैकी या 1 शिक्षकी आहेत। म्हणजे जवळजवळ 1 शिक्षकी आणि 0 शिक्षकी सारखंच प्रमाण आहे। 6 वर्ग आहेत आणि 1 शिक्षक आहे। विद्यार्थ्यांचं शिक्षण होणार कसं? आणि याचा फटका असं बसेल की पालकामध्ये संभ्रम आहे, सध्या मुख्याध्यापकामध्ये आणि शिक्षकामध्ये संचालकामध्ये संभ्रम आहे। पुढे जूनमध्ये ज्या शाळा सुरू होणार आहेत त्या कशा पद्धतीने सुरू होणार हे एक आव्हान निर्माण झालं आहे। आणि ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रामुख्याने खरी समस्या आहे। इतर रस्ते, पाणी, वीज वगैरेच्या समस्या त्या दुय्यम आहेत आणि सिंधुदुर्गच्या शाळा बंद होतात, ती एक मोठी समस्या आहे। आणि या समस्येवर सर्वांनी, म्हणजे शिक्षण क्षेत्रातील आम्ही सर्व आहोत, त्याबरोबर राजकीय जे लोक आहेत त्यांनी सुद्धा एकत्रित येऊन सिंधुदुर्गाचं शिक्षण वाचवायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। सर, इथं तुमच्याकडे ग्रामीण भागातील मुख्याध्यापक तुम्हाला नेमका काय फटका बसतोय? आमच्या शाळेत आधीच कमी विद्यार्थी आहेत। डिगस हायस्कूलमध्ये एकंदरीत सर्व संख्या बघितली तर 76 आहे। त्यापैकी आपली शाळा बंद होते म्हणून मुलं लहान 5वी पासूनची आता आमच्याकडे इथे आलेली आहेत। कारण ग्रामीण भागात जर शाळा बंद झाली तर मुलं ती शाळेत जाऊ शकत नाही, कारण हिंदेवाडी वगैरे 5-5 किलोमीटर जी मुलं आमच्या शाळेत चालत येतात। काही पालक जे आहेत ते पैसे असणारे पालक बाहेर घालू शकतात, पण आमची बरीच मुलं जी मागासवर्गीय आहेत किंवा अन्य समाजाची आहेत त्यांना बऱ्यापैकी फटका बसणार आणि ते शालेय शिक्षणापासून वंचित राहणार। आणि शाळा बंद पडल्या तर त्यांचं शिक्षण हे होणारच नाही। आताच मुलं, काही मुली ज्या आहेत ते पालक लांब म्हणून शाळेत पाठवायला बघत नाही। आम्ही शाळेत जातो, म्हणजे ग्रामीण भागामध्ये फटका बसतोय। फटका बसणार. मॅडम, कुठून आला तुम्ही, काय मागणी आणि तुम्हाला काय फटका बसतोय या GRचा? आम्ही बांधा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळातून आलोय। मी संस्थाचालक आहे आणि आमच्या संस्थेमध्ये ज्या 10 शाळा आहेत त्याच्यापैकी 3 शाळा हे 0 शिक्षकी होत आहेत सध्या आणि 1 शाळा ही 1 शिक्षकी होते। त्याच्यामुळे आमच्याकडे सुद्धा असं 5 ते 7 किलोमीटर पासून मुलं येत आहेत। आमच्याकडे मुख्याध्यापक आणि शिक्षक जे आहेत, तुम्ही संस्थाचालक आहात का? हो, आणि आमच्याकडे सुद्धा शिक्षक जे आहेत ते आपल्या गाडी घोड्यातून आणून मुलांना शाळेत आणण्याचं, त्यांना नंतर सोडायचं, त्याप्रमाणे त्यांचं जेवण खाण काय जे पेज पाणी असेल ते करून बसप्रमाणे अशी सगळी तजवीज आम्ही करत असताना अशी जर 0 शिक्षकी शाळा झाल्या तर त्या मुलांनी जायचं कुठे? 7-8 किलोमीटर पर्यंत चालत म्हणजे संस्थेला फटका बसतोय, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झालेले आहेत। काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे की या ठिकाणी शिक्षक पाहिजेत आणि आमचा जो स्टाफ जो आहे कर्मचारी वर्ग तो पूर्णपणे पाहिजे जिल्ह्यात, ही आमची मागणी आहे। काय मागणी आहे तुमची सर? तसं नाही 15 मार्च 2024चा जो GR आहे अतिशय घातक GR आहे आणि या GRच्या अनुषंगाने पूर्णपणे शिक्षण क्षेत्र अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे। त्या कारणास्तव सर्व स्तरातील पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी, जेणेकरून शाळा त्यांचा जो मूलभूत हक्क आहे शिक्षणाचा तो अबाधित राहावा आणि या ठिकाणी जो पूर्वीचा जो GR होता 28 ऑगस्ट 2015 शिक्षकेत्रामध्ये जवळजवळ 43 शाळा 0 शिक्षकी होत आहेत। उरलेल्या 1 शिक्षकी शाळा अशा 91 शाळा आहेत। यामध्ये या सगळ्या बंद पडल्या तर एक
प्रत्येक शाळेमध्ये एक लिपिक जाईल, तो सर्व राहणार नाही. आणि एक 3 ते 4 शिपाई, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल असं मिळून जर शिक्षकेतर कर्मचारी जवळ 4 पटींमध्ये 400 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरती फटका बसेल या 91 शाळेचा. म्हणजे शिक्षकेतर संघटनेला पण फटका बसतोय. समस्या येतो तुमच्याकडे. अध्यापक संघाची काय मागणी आहे? सर 15/3/2024 जी रद्द झालाच पाहिजे. पण अजून एक मला इथे खंत व्यक्त करावीशी वाटते. लोकशाही आघाडी शिक्षकांचं अधिवेशन पालघरला होतं. सगळ्या शिक्षक आमदारांना 7ही त्यामध्ये निमंत्रण पत्रिकेवर निमंत्रण दिलं होतं. एकही आमदार तिथे आला नाही. समोर 10,000 शिक्षक होते. बाबासाहेबांनी दिलेला शिक्षकांचा आवाज तिथे विधानसभेत आला पाहिजे. ते शिक्षक आमदार आहेत कुठे पहिले आधी, त्यांनी पहिला आधी आवाज आमदार तुमच्यासोबत नाहीत असा आरोप होतोय. काय नेमकं सत्य आहे? आमदार तुमच्यासोबत नसल्याचा आरोप होतोय. या ठिकाणी समन्वय समितीच्या माध्यमातून हा मोठा मोर्चा काढलेला होता. कास्टाफ सेकंड सुद्धा राज्यभर हे आंदोलन करतंय. या ठिकाणी सामंत साहेबांच्या माध्यमातून RT ऍक्ट कशा प्रकारे लागू व्हायला पाहिजे या अनुषंगाने मार्गदर्शन होतंय. आणि संपूर्ण जिल्ह्यातील सगळ्या शिक्षक संघटना एकत्र आलेले आहेत. आणि हा जो आवाज आहे हा आवाज आमचा कोर्टामध्ये जाईल आणि कोर्टामध्ये न्याय मिळेल असं मला वाटतंय. कोर्टामध्ये वेतुळकर सर, मोठी संघटना आहे जिल्ह्यातली, काय भूमिका आहे तुमची, काय मागणी आहे? आम्ही या GRच्या पूर्ण ताकदीने विरोधात सगळेजण आहोत. सगळ्या संघटना आहेत. शिक्षण समन्वय समितीचा तो एक भाग आहे. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हा GR रद्द केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आणि मुळामध्ये मुलांना रस्त्यावर उतरलंय असाही आरोप होतोय. मुलांना आम्ही रस्त्यावर उतरलेलं नाहिये. माफ करा, हे चुकीचं गैरसमज पसरता कामा नये. कोण पसरत असतील ते बघा. विद्यार्थ्यांनी पालकांनी आम्हाला विचारलं, पालकांनी विचारलं आम्हाला शाळेमध्ये शिक्षक का नाहीत. आता का नाहीत म्हटल्यानंतर खरं कारण त्यांना सांगितलं पाहिजे. मग पालकांनी स्वतः म्हणून या मुलांना पाठवले. आम्ही कोणत्याही मुलावर जबरदस्ती केलेली नाही. 15 जून पासून पालकही उपस्थित होते. काय भूमिका आहे तुमची? उतरलाय रस्त्यावर तुम्ही? आम्ही ठामपणे या ठिकाणी आमचा विषय आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये 15 मार्च 2025चा हा जो शासन निर्णय हा रद्दच झाला पाहिजे. आणि जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही अशाच प्रकारे वारंवार आंदोलन करत राहणार. शेवटचा प्रश्न सर घेऊन येतोय. जर GR रद्द झाला नाही, तुम्ही अध्यक्ष त्या समन्वय समितीची काय भूमिका असणार आहे? हा GR रद्द करण्यासाठी आम्ही न्यायालयात जाणारच. लक्षात ठेवा. महत्त्वाचा आणखी एक भाग असा आहे की संबंध महाराष्ट्रामध्ये कुटुंब नियोजन जास्त स्वीकारलेला सिंधुदुर्ग जिल्हा आहे. आणि त्याला हा फटका बसतो. आणि कायद्यातली तरतूद आहे अप टू 60. याचा अर्थ काय? 10 to 60, 20 to 60 असं नाही, अप टू 60. याचा अर्थ एक जरी मुलगा असेल तरी ते 2 शिक्षक दिले पाहिजे. त्याच्यामुळे हे जे त्यांनी काय तर्क लावले ते तर्क सगळे रद्द झाले पाहिजेत. शिक्षण मंत्री दीपक केसरकर होते, तुमचे शिक्षण मंत्री होते. 15/4/24चा GR आहे, त्यांच्याकडे भूमिका मांडली होती तुम्ही. त्याच्यानंतर आम्ही तडजोडीची भूमिका हे करली. शिक्षण मंत्र्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला. जेव्हा त्यांना RT ऍक्ट मधल्या सगळ्या कल्पना त्यांच्या बंगल्यावर शिक्षण मंत्र्यांनी मान्य केलं, मग कोण घालतंय? हो एवढं शिक्षण मंत्र्यांनी जी 50 लोकांची जवळजवळ माझ्या समवेत एक बैठक आयोजित केली होती, ज्याच्यामध्ये प्रधान सचिव, सचिव सगळी लोक होती. त्यांच्या समवेत त्यांनी सांगितलं की सामंत सरनी जी तडजोडीची योजना तयार केली आहे ती आम्ही मान्य करतो. फक्त एवढंच करतो की ते एका वेळी महाराष्ट्रात लागू होणार नाही. त्या सुप्रीम कोर्टामध्ये असं द्या की पहिल्यांदा एका शाळेवर टेस्ट करतो, नंतर सिंधुदुर्गात टेस्ट करतो आणि महाराष्ट्र अधिकारी खो घालतायत. हा अधिकारीच खो घालतात. तुमचा मोर्चा शासनाच्या विरुद्ध आहे का अधिकाऱ्यांच्या विरुद्ध? आमचा सरकारवर सध्या तर आरोप कोणताच नाही. त्या अधिकाऱ्यांना पाठी घालू नका. आता सुद्धा त्याच्यानंतर मी पुन्हा पत्र दिलं की ही तडजोड लागू झाली पाहिजे. त्याच्यासाठी आम्हाला वेळ द्या. आमचे पदाधिकारी होतील, त्यांनी वेळ दिला नाही. गेली 4 महिने झाले. धन्यवाद सामंत सर. हे सगळे शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक पाहायला मिळत आहेत. अजून एक समन्वय समितीचा एक मुख्य चेहरा पाहायला मिळतो. काय भूमिका आहे तुमची? 14 मार्च 2024चा जो शासन आदेश आहे तो शासन आदेश अन्यायकारक आहे. या देशातल्या महाराष्ट्रातल्या कष्टकरी काबाड कष्ट करणाऱ्या, श्रम करणाऱ्या सर्व विद्यार्थी, शेतकऱ्यांच्या पाल्यांचं या ठिकाणी नुकसान करणार आहे. खरं म्हणजे या आदेशाविरोधात यापूर्वी प्राथमिक संघटना शिक्षक समिती 17 मार्चला आंदोलन केलं होतं. हे आंदोलन एक संघटना करून कुठे भागणार नाही. लक्षात घ्या. भूमिका काय शेवटची टोकाची तुमची? कर्मचारी सगळे जे आहेत या ठिकाणी माध्यमिकच्या सगळ्या संघटना एकत्र आल्या. मी महाराष्ट्र राज्य सर्व कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. पण हा जर आदेश रद्द झाला पाहिजे तर या आदेशाच्या विरोधात सर्व संस्थाचालक अगदी मनापासून उतरले पाहिजे, 100% उतरले पाहिजेत. आणि तर प्राथमिक माध्यमिकच्या सगळ्या संघटना, सगळे शिक्षक त्या ठिकाणी उतरतील. आणि त्याबरोबर नुसतं माध्यमिक उतरून चालणार नाही, तर प्राथमिक, माध्यमिक सगळ्या सेवाभावी संस्था, समाज, पालक, सर्व विद्यार्थी
आणि यांच्या सगळ्या सकट जर की नाही भविष्यामध्ये येणाऱ्या या 15 तारखेला 16 तारखेपासून ज्या शाळा चालू होत आहेत त्या सुरुवातीपासून जर शाळा बंद आंदोलन जर केलं तरच हा आदेश रद्द होईल, नाही तर आदेश हा रद्द होणार नाही. कारण हे जे थोड्या पद्धतीने ही कटकारस्थान चालली म्हणजे आहे. आक्रमक भूमिका तुम्ही नाही, घेताय. मला एक सांगायचं आहे, शिक्षण व्यवस्था अदानीच्या घशात घालण्याचं कटकरण चाललेलं आहे. म्हणजे खासगीकरणाकडे त्याला विरोध तुमचा आहे. हे सगळे कर्मचारी होते आपल्यासोबत की विविध मुद्द्यावर चर्चा करताना जो मोर्चा निघालाय, भव्य दिव्य निघालाय, संस्थाचालक असतील, शिक्षक असतील सहभागी झाले असतील आणि विद्यार्थी पण सहभागी यामध्ये झालेला पाहायला मिळतात. हा जो मोर्चा आहे हा शासनाच्या विरोधात नसून अधिकाऱ्यांच्या विरोधात असल्याचं या समन्वय समितीचे अध्यक्ष गोपाळ सामंत यांनी स्पष्ट केले. मात्र तुर्तास उद्यापासून शाळा बंद होत असताना समन्वय समिती, मुख्याध्यापक संघ असतील, वेगवेगळ्या माध्यमिक शिक्षकेतर संघटना आणि प्राथमिक शिक्षक संघटनेने काढलेला मोर्चा यामुळे निश्चितच तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोसमधील वातावरण ढवळून निघालं पाहायला मिळतं. कॅमेरामॅन विधानसभा भरत केसरकर, मुंबई तक, सिंधुदुर्ग, ओरोस.